कधी इन्किलाब जिंदाबाद हे बोलायची गरज नाही पडली. ही शोकांतिका आहे आजच्या भारत देशाची. जे इंडिया बोलायला नाही पण भारत बोलतात त्या लोकांनी आपल्या भारत देशाला कुठे नेऊन ठेवलेलं आहे. जे लोक म्हणतात आत्मनिर्भर भारत झालेला आहे, आत्मनिर्भर कुठल्या पद्धतीने झालेला आहे? आम्ही मंदिरं बनवतो, मंदिरांचं मार्केटिंग करणार, मंदिरांसाठी आम्ही डोनेशन गोळा करणार आणि तीच मंदिरामध्ये आम्ही चोरी पण करणार. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचं की मोगल आले, मोगलांनी आम्ही बांधलेले मंदिरं लुटून घेऊन गेले, तर इथे असं झालेलं आहे की आम्हीच मंदिरं बांधणार आणि आम्हीच लुटून घेऊन जाणार. इतक्या वाईट परिस्थिती असताना सुद्धा त्याच्यावर काहीही ऍक्शन घेतलेली नाहीये. आणि नुकताच जो विषय घडलेला आहे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचा, की नीटच्या परीक्षामध्ये इतके मुलांनी आत्महत्या केली. अहो, आज हे जे लोक मुलं रस्त्यावर आहे हे आज आपली मुलं आहेत, आपल्या देशाची मुलं आहेत, हे आपल्या देशाचं भविष्य आहे, हे भविष्य नाही भवितव्य आहे. आज तुम्ही ह्या भविष्याचे हात कापून टाकले. आज त्यांनी आत्महत्या केलेली आहे. काय तुम्ही काय तोंड दाखवताल? तुम्हाला मुलं बाळ नाहीये म्हणून बाकीच्या आई वडिलांचा तुम्ही विचार नाही करू शकत? हे किती असंवेदनशील तुमचं वागणं आहे. आज ते लोक तिथं आले. एक तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया, एक स्टेटमेंट त्या माणसाने केलं की कॉकरोच निघाले, सगळे कॉकरोच बाहेर. तुम्ही आमच्या मुलांना, आमच्या लेकरांना कॉकरोच म्हणता? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आज तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर आहे, चीफ जस्टिस आहात तुम्ही, आणि त्याच्यासाठी लढायला एक माणूस अमेरिकेवरून इकडे येत आहे आणि त्याच्या अवतीभवती पूर्ण आज आपल्या देशातले युथ त्याच्या मागे उभं राहिलेले आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतंय की त्याचा विरोध होत आहे आणि तरी तुम्ही माघार घेत नाही, जबाबदारी घेत नाही. अहो, तुमच्या मंत्र्याला नुसतं राजीनामा द्यायला काय वावग आहे? कशात अडकले कशामध्ये? अहो, शशी थरूर सारखा माणूस 2010 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. घ्या ना जबाबदारी. का जबाबदारी घेत नाही आज तुम्ही? कशासाठी थांबलाय? कशात अडकले तुमचे हात एकात एक? जेव्हा तुम्हाला माहितीये की पेपर लीक झालेले आहेत नीटचे, राहुल गांधी हा विषय गेले 1.5-2 वर्ष झाले ह्याच्यावरती बोलत आहेत, त्यावेळेस कुणी त्याच्यावरती सिरियसली घेतलं नाही. आज ज्या वेळेस मुलांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर सगळेजण जागे झाले आहेत. मग आता कोण जबाबदारी घ्यायला का तयार नाही? का नाही तुम्ही राजीनामा देत? काल तुम्ही सोनम वांगचुक कडनं तुम्ही त्यांना माघार घ्यायला लावली, उपोषण त्यांनी माघार घेतलं, पण तुम्ही अजूनपर्यंत राजीनामा दिलेला नाही. का? माझा प्रश्न आहे का? आणि ह्याचं उत्तर आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर द्यावं की का राजीनामा त्यांनी एवढ्या दिवसांमध्ये दिलेला नाहीये. 1 महिना झालेला आहे, आपली मुलं तिथं रस्त्यावर बसलेली आहेत, तिथं आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्याचं उत्तर पण देत नाही आणि त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेत नाही. लाज वाटली पाहिजे. इतक्या मोठ्या पदावर असताना तुम्ही लोक त्याच्यावरती जबाबदारी घेऊ शकत नाही. आज हे जर काँग्रेस पक्षाने केलं असतं तर त्याचा राहुल गांधींना किती विरोध झाला असता. 1984 मध्ये हे सोनम वांगचुकचे वडील ज्या वेळेस आंदोलन आणि उपोषण करत बसले होते त्यावेळेसचे पंतप्रधान आदरणीय इंदिराजी गांधी स्वतः जाऊन त्यांचं उपोषण मोडलं होतं, त्यांचे मान्य केले होते सगळ्या गोष्टी. मग आज ह्या पंतप्रधानांना 56 इंची छाती घेऊन फिरतो. मग का नाही जबाबदारी घेत? का नाही त्यांनी राजीनामा देत? माझा प्रश्न आहे. मी म्हणते तर हिंदा जे राजीनामा तुम्ही शिक्षण मंत्र्याचा मागताय ना, पंतप्रधानांनी राजीनामा देऊ द्या. नो कॉन्फिडन्स मोशन पास करा तुम्ही पार्लमेंट मध्ये. नको आम्हाला असला पंतप्रधान ज्याला जबाबदारी घेता येत नाही. आज तू आमचं प्रतिनिधित्व करतोय आणि तुम्हाला जबाबदारी घ्यायची लाज वाटते? कशासाठी? काय कारण आहे? आम्हाला हे सगळं मान्य नाही. होम मिनिस्टरनी पण राजीनामा द्यावा, पंतप्रधानांनी घ्या पुन्हा एकदा निवडणुका. आज बघू. आज मला जनतेला पण आवाहन करायचंय की तुम्ही आज बघा तुमचे मुलं आज रस्त्यावर आलेले आहे. ते रस्त्यावर येऊ नाही त्याच्यासाठी योग्य प्रतिनिधी तुम्ही तिथं निवडून द्या.
पक्ष कुठलाही असू द्या, तुमचे प्रश्न सोडवायला तो सक्षम असला पाहिजे. असं नाही तर तिथं तुम्ही उभा करा, उगाच पैसे घेऊन कुणालाही मतं देऊ नका. आज माझं आव्हान आहे पूर्ण जनतेला. आणि पंतप्रधानांनी तर मी म्हणते एवढ्या वर्षांमध्ये 3 टर्म झाले, एक प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. का बरं? का प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही? का घाबरतात तुम्ही प्रेस कॉन्फरन्सला? अहो मीडिया तर कशी तुमचीच आहे ना. 1-2 प्रश्न इकडचे तिकडचे विचारले तर काय फरक पडतो? हा, यायचं प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, सामोरे जायचं प्रश्नांना प्रेसच्या, काय फरक पडतो? प्रत्येक वेळेस लोक जंतर मंतरला येऊन आंदोलन करणार. 2 वर्षापूर्वी कुस्तीपट्टू महिला तिथे आले होते, त्यांनी पण तिथे आंदोलन केलं, त्यांना हे असंच वागणूक दिली. त्यावेळेस फक्त ते खेळाडू होते, पण आज तुम्ही बघितलं ना काय झालेलं आहे. आज पूर्ण विद्यार्थी तिथं संघटना उभी आहे. हे असंच होणार आहे. आणि हे जेनझी आहे क्राऊड, हे काय तुमच्यासारखे नाही आहे. हे आता तुमचं पूर्ण भारतभर हे पसरणार आहे. आणि सगळेजण आता जागृत झालेले आहे. आम्हाला नको हे असं नेतृत्व. मी इतकंच सांगते सगळ्यांना की इथून पुढे तुम्ही पण मतदान करताना, तो मतदानाचा हक्क बजावताना कृपया विचार करून मतदान करा की खरंच हा व्यक्ती आपल्यासाठी उभा राहू शकतो का. मला इतकंच सांगायचं आहे. मी इथंच थांबते. आभारी आहे.